जे डेटा सायंटिस्ट किंवा डेव्हलपर, याच्यामध्ये नक्की डेव्हलपर कुणी बनलं पाहिजे, डेटा सायंटिस्ट कुणी बनलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? शक्यतो इंजिनिअरिंग असेल, BCA, MCA, BSc IT कॉम्प, BBA CA, कम्प्युटर ॲप्लिकेशन, अशा विद्यार्थ्यांनी डेव्हलपमेंटकडे वळलं पाहिजे. कारण पेशन्स जास्त लागतात किंवा IT बद्दल बऱ्यापैकी माहिती असतं, तर त्यांनी केलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट 6-8 महिन्यात येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जो क्राऊड आहे, फार्मसी असेल, BSc केमिस्ट्री, बॉटनी, बायोलॉजी, झूलॉजी किंवा त्या व्यतिरिक्त डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ह्या लोकांनी ॲटलिस्ट डेटा ॲनालिस्टकडे वळायला पाहिजे. कारण की याच्यामुळं कसं होतं की थोडंसं नॉन कोडिंग असल्यामुळे थोडंफार आपल्याला ITमध्ये एंट्री भेटून जाते किंवा क्लाउडचे कोर्सेस केले पाहिजे. कारण की डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी सुद्धा तुम्हाला लँग्वेज माहिती पाहिजे, स्टॅटिस्टिक्स माहिती पाहिजे आणि डेटाबेस पण माहिती पाहिजे. डेव्हलपमेंटमध्ये फक्त आपल्याला डेटाबेस आणि लँग्वेजवरती आपण साईट बनवू शकतो. इकडे साईट न बनवता आपल्याला विथ द लँग्वेज कोडिंगही करायचे, डेटाबेस ॲनालिसिस करायचं आहे आणि सोबतच आपल्याला स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथेमॅटिक्स यूज करून त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. म्हणजे आपण ज्याला AI म्हणतो, म्हणजे अल्गोरिदम्स, तर ते लिहायचं काम डेटा सायंटिस्ट करतात. तो अगेन टीडियस टास्क आहे, म्हणून त्याला एवढे जास्त पॅकेजेस आहेत. सो बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा कम्प्युटर बॅकग्राऊंड, ह्यांनी डेटा सायन्स जास्त करून प्रिफर केलं पाहिजे. आणि अशी काही मुलं ज्यांचं स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंड आहे, त्यांनीसुद्धा डेटा सायन्सकडे वळलं पाहिजे. कारण की मग जर आपल्याला 6 महिन्यात रिझल्ट पाहिजे, तर त्याच्यामध्ये या मेन गोष्टी आहेत. कारण थोडंसं आयडिया असते की बाबा ही गोष्ट अशी आहे, पण अगदीच आपला BSc केमिस्ट्री आहे, एकदम प्लेन केमिस्ट्री आहे किंवा प्लेन BSc, अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो डेटा सायन्स किंवा डेव्हलपमेंट नाहीच केलं पाहिजे.